नमस्कार मित्रांनो, कामगार विभागाअंतर्गत कामगारासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो। त्या संदर्भातच एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे। आता या कामगारांना प्रतिवर्षी 10,000 रुपये मिळणार आहेत। तर ते कोणते कामगार पात्र आहेत व अटी व शर्ती काय आहेत हे आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण मिळत जातील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्यतेबाबत दिनांक 6 मार्च 2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत रुपये 10,000 रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा करण्यात शासनाने निर्णय घेतला आहे। तर ते अटी शर्ती कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत। यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील। तसेच लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकर्तृ पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी। अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ यांच्या कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत। त्यामध्ये उच्च अधिनियमाच्या कलम 105(3) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालयात प्रामुख्याने देखील तंतोतंत लागू राहतील असा उल्लेख करावा। सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखांमार्फत करावे।